Students, today we'll start with the last unit of your syllabus, that is unconventional machining processes. Now, what is unconventional? What is conventional? Conventional ज्याला आपण मराठीत म्हणतो की पारंपरिक, जे वर्षानुवर्ष परंपरागत ज्या मशीनिंग प्रोसेसेसने आपण काम करत आलेलं आहे, जसं टर्निंग झालं किंवा ग्राइंडिंग झालं, मिलिंग झालं, ड्रिलिंग झालं, ऑल वॉट एव्हर वी हॅव सीन अप टिल नाव, दीज आर दी कन्व्हेन्शनल प्रोसेसेस. वर्षानुवर्ष आपण मटेरियलला मेटलला कट करत आलो, वेगवेगळ्या शेप देत आलो विथ दी हेल्प ऑफ दीज प्रोसेसेस. नाव देर आर सर्टन मेटल्स अँड अलॉईज नाव डेज जे खूप स्पेशलाइज्ड आहेत, खूप सॉफिस्टिकेटेड आहेत, खूप हार्ड आहेत किंवा खूप वेगळ्या प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये आहेत. त्या मेटल्सला आपण कन्व्हेन्शनल मशिनिंगनी फिनिशिंग करू शकत नाही किंवा कट करू शकत नाही. दी कन्व्हेन्शनल प्रोसेसेस आर अनेबल टू कट दी मटेरियल फ्रॉम दी अलॉईज अँड दी metals which are specialized or harder one. So in that situation we use nowadays the unconventional machining processes. So पारंपरिक आणि अपारंपरिक ज्याला म्हणतो आपण त्या unconventional processes. So we'll see the definition of conventional machining process first, जे आपण पाहत आलो आहे आतापर्यंत पहिल्या युनिटपासून. लेथ टर्निंग मशीन पाहिले आपण, ते मिलिंग पाहिली, ड्रिलिंग पाहिली, शेपर, प्लॅनर, स्लॉटर, ग्राइंडिंग, ऑल दीज आर दी मशीनिंग प्रोसेसेस विच आर कन्व्हेन्शनल प्रोसेसेस. दी जनरल मेटल्स which are used in the industries can be finished or cut with the help of these conventional processes, but very few metals are and alloys are there which are used for some sophisticated purposes in aircraft industries or in space industries or somewhere else where the properties required to be different than the conventional one. So in that situation we use unconventional processes. So what is conventional processes? Metal is removed by means of tools which is harder than the workpiece and they both are in contact with each other. तर कन्व्हेन्शनल प्रोसेसमध्ये आपण काय करत होतो की वर्कपीसपेक्षा हार्ड मटेरियलचा टूल आपण यूज करायचो आणि जेव्हा तो टूल वर्कपीसच्या कॉन्टॅक्टमध्ये यायचा तेव्हा ते मटेरियल त्याच्यातून कट करायचं विथ दी हेल्प ऑफ दी रिलेटिव्ह मोशन गिवन टू दी वर्कपीस ॲज वेल ॲज दी टूल. जसं टर्निंगमध्ये सिंगल पॉईंट कटिंग टूल आणि जॉब जो असतो, वर्कपीस जो असतो तो रोटेट करतो आपण चकच्या साहाय्याने, and that speed is given to the workpiece and the tool is fed into the workpiece, and finally when the workpiece is coming in contact with the tool is harder than the workpiece, and because of the shear action the metal is cut from the workpiece. So that happens in conventional processes. Now there are certain demerits of conventional process, म्हणजे याचे काही डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत कन्व्हेन्शनल प्रोसेसचे. जसं पहिलं आहे डिस्पोजल अँड रिसायकलिंग ऑफ दी चिप्स. आता जसं मटेरियल कट होते तर त्या कट मटेरियल इज कट इन दी फॉर्म ऑफ चिप्स, इट कम्स आउट इन दी फॉर्म ऑफ चिप्स फ्रॉम दी वर्कपीस. तर त्याचं डिस्पोजल, त्याला डिस्पोज करणे किंवा त्याचं रिसायकलिंग करणे हे फार कठीण, टीडियस ज्याला म्हणतो आपण, किंवा अनइकॉनॉमिकल ज्याला म्हणू, म्हणजे इकॉनॉमिकली इट कॅनॉट बी से व्हेरी say affordable by the industries. So it will be uneconomical and tedious process. So this is the major disadvantage of conventional machining process. Then second is large cutting process are involved in the process. So forces जे आहेत, कारण आपण पाहिलं की इट इज बिकॉज ऑफ जस्ट दी मेकॅनिकल शेअरिंग बिटवीन दी वर्कपीस अँड दी टूल आणि वर्कपीस हे दोघांना एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आणणं, आणि बिकॉज ऑफ दॅट दी कटिंग फोर्सेस रिक्वायर्ड टू कट दी मटेरियल इज व्हेरी हायर इन केस ऑफ कन्व्हेन्शनल प्रोसेसेस. सो दॅट रिक्वायर्स लॉट ऑफ थिंग्स. दी मशीन रिक्वायर्ड टू बी व्हेरी रोबस्ट, rigid, there should not be any vibrations, there should not be any shocks. So all these things are required. There should, the lubricant and the coolant use should be effective. So many things are, friction will be there, there will be wear and tear.
So many things are there in conventional molding process. So cutting forces required to cut the material from the workpiece are required large. That is the second demerit and disadvantage of this. So hence we go for unconventional machining processes or manufacturing processes. So what is unconventional manufacturing process, that we'll see. What is the need of this? So harder and difficult to machine materials. जे मटेरियल हार्ड आहेत आणि ज्याचं मशिनिंग डिफिकल्ट आहे कन्व्हेन्शनल मशिनिंगनी, त्या मटेरियलला जर आपल्याला कट करायचं असेल, मशिनिंग करायचं असेल, सो धिस अनकन्व्हेन्शनल मशिनिंग प्रोसेसेस कॅन डू इट व्हेरी इझिली अँड प्रिसाइजली. सो क्लासिफिकेशन ऑफ UCM म्हणजे अनकन्व्हेन्शनल मशिनिंग प्रोसेसेस, याचं क्लासिफिकेशन पाहू आपण. पहिला आहे क्रायटेरिया बेस्ड ऑन दी टाईप ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू शेप दी मटेरियल. कोणत्या टाईपची एनर्जी तुम्ही यूज करता. थर्मल एनर्जी मेथड्स, थर्मल म्हणजे हीट एनर्जी जर आपण यूज केली तर त्या मेथड्स आहेत, त्या काय आहेत ते आपण पाहू डिटेलमध्ये. इलेक्ट्रिकल एनर्जी जर आपण यूज केली तर त्याच्या बेसिसवर यू कॅन क्लासिफाय दी अनकन्व्हेन्शनल मशिनिंग प्रोसेस. इलेक्ट्रोकेमिकल मशिनिंग प्रोसेस, इलेक्ट्रोलिसिस किंवा इलेक्ट्रोकेमिकलच्या एनर्जीच्या साहाय्याने आपण मटेरियल रिड्यूस करू शकतो, मटेरियल कट करू शकतो. सो ऑन द बेसिस ऑफ दॅट कॅन बी अगेन classified. Then chemical energy can be used sometimes for surface finishing, for material cutting. And mechanical energy पण आपण यूज करू शकतो. तो मेकॅनिकल एनर्जीच्या बेसिसवर आपण त्याला क्लासिफाय करू शकतो अनकन्व्हेन्शनल. सो बेस्ड ऑन मेकॅनिझम्स इन्व्हॉल्ड इरोजन, आयकॉनिक डिसॉल्युशन अँड वेपोरायझेशन, ह्या 3 प्रोसेसेस, केमिकल प्रोसेसेस किंवा मेकॅनिकल प्रोसेसेस, विथ द हेल्प ऑफ दिस वी कॅन डिवाइड दी अनकन्व्हेन्शनल प्रोसेसेस. म्हणजे इरोजन होत असेल मटेरियलचं, आयकॉनिक डिसॉल्युशन असेल जे इलेक्ट्रोकेमिकल इलेक्ट्रोलिसिसमध्ये होऊ शकतं, वेपोरायझेशन होऊ शकतं बिकॉज ऑफ हीट, दी मटेरियल कमिंग आउट इज इन द फॉर्म ऑफ वेपर्स. सो वी कॅन ड्रिल अ होल, वी कॅन कट दी मटेरियल. So on the basis of that we can divide the processes. Then based on source of energy required for material removal, hydrostatic pressure, high current, high voltage, ionized material, ह्या वेगवेगळ्या सोर्सेस ऑफ एनर्जी आहे. त्याच्या भरोशावर पण, त्याच्या बेसिसवर पण आपण बेसिक प्रोसेसेस ज्या आहेत त्या डिवाइड करू शकतो. वी कॅन क्लासिफाय दॅट. And on the basis of medium of transfer of energies, high voltage particles, electrolyte, electron, hot gases, काय मीडियम आपण यूज करतो आहे फॉर दी मशिनिंग. सो दिस कॅन बी अगेन क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ दिस पॅरामीटर्स, हाय voltage, electrolyte, electron and hot gases. Then points consider for correct selection of UCM. कोणत्या टाईपचा UCM तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे हे कसं सिलेक्ट करा. दी फॅक्टर्स कन्सिडर्ड आर फिजिकल पॅरामीटर्स. काय फिजिकल पॅरामीटर्स आहेत, किती मटेरियल रिमूव्ह करायचं आहे, वर्कपीस किती मोठा आहे, काय कोणतं ऑपरेशन करायचं आहे. सो दॅट कॅन बी दी फर्स्ट पॉईंट. ऑन द बेसिस ऑफ दॅट यू कॅन डिसाईड दी करेक्ट सिलेक्शन ऑफ UCM. देन सेकंड इज शेप्स टू बी मशीन. कोणत्या शेपचा मटेरियल आहे, काय शेप तुम्हाला जनरेट करायचा आहे. देन प्रोसेस कॅपेबिलिटी और मशिनिंग कॅरेक्टरिस्टिक्स. जी प्रोसेस तुम्ही निवडली किंवा निवडणार आहे, सिलेक्ट करणार आहे, त्याची कॅपेबिलिटीज काय, किती मटेरियल ते रिमूव्ह करते, किती मटेरियल तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे. ऑन द बेसिस ऑफ दॅट अँड इकॉनॉमिक कन्सिडरेशन. सो फायनली तुम्ही त्याला इकॉनॉमिकली ते अफोर्डेबल आहे की नाही आहे, दॅट ऑल्सो कॅन बी सीन. सो these are some things that we'll see in detail when we'll see the processes. So when we'll see this, these are the processes: EDM, CHM, ECM, AJM, USM, electron beam, laser beam, plasma arc, electric discharge machining, chemical machining, electrochemical machining, abrasive jet machining, ultrasonic machining, electron beam machining, laser beam machining and plasma arc machining. These are what the machining processes that we'll see in detail one by one.
the diagrams and the principle of working of every machining process, no doubt, and we'll see all these parameters also. First we'll see the advantages of UCM. What are the advantages of sonic machine unconventional machining? So first is increased productivity. So it increases the productivity. Naturally, whenever we are using the unconventional machining, the materials otherwise which are not say we are not able to machine it with the conventional machining processes can be done easily with the help of unconventional machining processes. Then it reduces the number of rejected components. So since it is a very sophisticated type of machining process, काय नेमकं तुम्हाला पाहिजे आहे, किती मटेरियल रिमूव्ह करायचं आहे, अँड the material which we cannot finish or machine with the help of conventional machining process. So everything is very say sophisticated, very correct, and hence the rejected parts here can be reduces remarkably. म्हणजे जे मटेरियल वेस्ट जो आहे तो एकदम कमी होईल. देन क्लोज टॉलरन्सेस इज पॉसिबल. So whatever dimensions which you are achieving while machining, जसं आपण पाहिलं की conventional processes are raw processes where we just reduce the dimensions, we just reduce the material from the workpieces, and the metals which we are machined with the help of conventional machining processes are conventional metals. But if some alloy or if some metal which is very hard and tough, which is not otherwise possible to machine with the help of conventional machining processes, and where we want very close tolerances, the dimensions which are to be achieved, जे डायमेन्शन्स तुम्हाला अचीव करायचे आहेत ते खूप क्लोज आहेत, 0.0 0.001 mm. So that can be very easily achieved in the unconventional machining process. So close tolerances is possible. टूल मटेरियल नीड नॉट टू बी हार्डर दॅन वर्कपीस. आता याच्यामध्ये वर्कपीस आणि टूल हे कॉन्टॅक्टमध्ये येत नसल्यामुळं, जसं कन्व्हेन्शनलमध्ये वर्कपीस आणि टूल हे कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि टूल हा हार्डरच पाहिजे वर्कपीसपेक्षा, अदरवाईज देअर विल नॉट बी कटिंग होणारच नाही जर हार्ड नसला तर. पण इथे वर्कपीस आणि टूल हे कॉन्टॅक्टमध्ये येत नाही आणि त्याच्यामुळं टूल मटेरियल जे आहे ते हार्डर असलं पाहिजे वर्कपीसपेक्षा, हे आवश्यक नाही. मशीन सरफेस डज नॉट हॅव रेसिड्युअल स्ट्रेसेस. आता इथे कटिंग फोर्सेस नाही, इथे टूल वर्कपीसच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही, त्याच्यामुळं जे स्ट्रेसेस डेव्हलप होतात बिकॉज ऑफ दी फोर्सेस ॲक्टिंग ऑन दी वर्कपीस, दॅट स्ट्रेसेस आर अवॉइडेड हिअर. म्हणजे रेसिड्युअल स्ट्रेसेस वर्कपीसमध्ये येणार नाही. लिमिटेशन्स आहेत याच्या. इट इज मोर एक्सपेन्सिव्ह. नॅचरली हे UCM जे आहे अनकन्व्हेन्शनल मशीन प्रोसेस, याच्याकरता लागणारा सेटअप जो आहे, जी मशीन्स आहेत त्या एक्सपेन्सिव्ह असणार आहेत. पण ज्या मेटल आणि अलॉईजला आपण अदरवाईज मशीनिंग करू शकत नाही कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसनी, त्या मेटल्सला आपण इथे इझिली मशीन करू शकतो. तो आपल्याला पाहावं लागेल की वेदर इट इज जस्टिफाईड टू हॅव दी अनकन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस ऑर नॉट. ते जर जस्टिफाय होत असेल तर वी मस्ट यूज UCM. देन MRR इज लो. MRR इज मेटल रिमूव्हल रेट. जो मेटल रिमूव्हलचा रेट आहे तो याच्यामध्ये कमी असतो, कारण वर्कपीस आणि टूल काही कॉन्टॅक्टमध्ये येत नाही आणि वेगवेगळ्या गोष्टी यूज केल्या जातात मटेरियल रिमूव्हलसाठी. सो लेझर बीम आहे, जसं लेझरच्या साहाय्याने एखादा छिद्र पाडायचं आहे किंवा इलेक्ट्रॉन बीमच्या साहाय्याने काही मशीनिंग करायचं आहे, तो मेटल रिमूव्हल रेट हा जो आहे हा फार कमी असतो इथे. सो दी मटेरियल इज रिमूव्ड बाय मेकॅनिकल इरोजन, जे म्हटलं होतं आपण पहिलं इरोजन. तर त्या 3 प्रोसेसेस आहेत, ॲब्रेसिव्ह जेट मशीनिंग, वॉटर जेट मशीनिंग अँड अल्ट्रासोनिक मशीनिंग. तर हे जे प्रोसेसेस आहे हे आपण डिटेलमध्ये पाहू.
सो नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग आणि कन्व्हेन्शनल मशीनिंगमध्ये काय डिफरन्स आहे तो आपण पाहू. सो हिअर दी डिफरन्स बिटवीन कन्व्हेन्शनल अँड नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग इज शोन. दी कंपॅरिझन बिटवीन दी कन्व्हेन्शनल अँड नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग. फर्स्ट इज कन्व्हेन्शनलमध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ टूल अँड वर्कपीस. मी तुम्हाला पहिले सांगितलं की कन्व्हेन्शनल मशीनिंगमध्ये आपण पाहिलं आहे की ग्राइंडिंग व्हील असो, मिलिंग कटर असो किंवा ड्रिल बेट असो किंवा सिंगल पॉईंट कटिंग टूल असो जो आपण लेथमध्ये शेपरमध्ये यूज करतो, हे सगळे टूल्स आपल्याला वर्कपीसच्या कॉन्टॅक्टमध्ये आणावं लागतात. आणि देर इज अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन टूल अँड वर्कपीस. या नॉन कन्व्हेन्शनल इज टूल्स आर नॉट नॉन कन्व्हेन्शनल टेक्निक लाईक लेझर बीम, इलेक्ट्रिक आर्क. जे टूल्स आहेत ते काही मटेरियल किंवा अशा टाईपचे बनलेले नसतात. इट कॅन बी सिम्पली अ लेझर बीम, or it can be an arc of electric, or it can be an beam of electrons. So such type of tools are used here. त्याच्यामुळं जे टूल आहेत ते वर्कपीसच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, पण तिथे फ्रिक्शन किंवा कटिंग फोर्सेससारखा गोष्ट नसतो, कारण दॅट टूल्स आर जस्ट ए लेझर बीम ऑर ॲन इलेक्ट्रिक आर्क. Second comparison is cutting tool is always harder than workpiece. So unless it is harder than workpiece, we cannot cut the material in the conventional processes. That already we have seen. तो हार्डच असला पाहिजे तरच ते कट होईल, अदरवाईज कट होणार नाही. नॉन कन्व्हेन्शनलमध्ये टूल मे नॉट बी हार्डर ऑर इट मे नॉट बी फिजिकल प्रेझेन्स. जसं लेझर बीम आहे किंवा इलेक्ट्रॉन बीम आहे किंवा त्याचं फिजिकल प्रेझेन्स असेलच असं नाही, तो हार्डरी असणार नाही त्या वर्कपीसपेक्षा. सो टूल मे नॉट बी हार्डर ऑर इट मे नॉट बी फिजिकल प्रेझेन्स. सो दिस हॅपन्स इन नॉन कन्व्हेन्शनल प्रोसेसेस. कन्व्हेन्शनल प्रोसेसमध्ये टूल लाईफ इज लेस ड्यू टू हाय विअर. तर मी तुम्हाला सांगितलं की टूल हा वर्कपीसच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आहे. सिन्स दॅट टूल इज कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ दी वर्कपीस, it is subjected to friction, it is subjected to generation of heat, it is subjected to wear and tear. आणि त्याच्यामुळं जे टूल लाईफ आहे ते कमी असणार आहे कन्व्हेन्शनलमध्ये. टूल लाईफ म्हणजे तुम्हाला त्याला सारखं रिग्राइंडिंग करावं लागेल, म्हणजे त्याच्यावरचे जे अँगल्स असतात, टूल अँगल्स, ते आपल्याला रिस्टोअर करावं लागतं, त्याला शार्प करावं लागेल. इथे जे टूल लाईफ आहे त्याला फारसा फ्रिक्शन किंवा कॉन्टॅक्टमध्ये बरेच वेळा येत नसल्यामुळं टूल लाईफ जे आहे नॅचरली जास्त असते. जनरली मायक्रोस्कोपिक चिप फॉर्मेशन. आता जे चिप फॉर्मेशन आहे ते याच्यामध्ये कन्व्हेन्शनलमध्ये द मटेरियल विच इज कट फ्रॉम दी वर्कपीस इज कमिंग आउट इन दी फॉर्म ऑफ चिप्स. ते आपण पाहिलं की चिप डिस्पोजल इज अगेन ए tedious job or a difficult one or uneconomical one, कारण इट इज वेस्टेज ऑफ मटेरियल. एखाद्या मटेरियलला कट करणं म्हणजे जो मटेरियल बाहेर येतो आहे दॅट विल बी इन दी फॉर्म ऑफ चिप्स. सो 5 किलोचं समजा एखादा वर्कपीस आहे आणि तुम्ही त्याच्यावरचं मटेरियल कट केलं आणि त्याला 3 किलोचा केला तर 2 kg ऑफ मटेरियल विच इज कमिंग आउट इन दी फॉर्म ऑफ चिप्स इज दी वेस्ट. So it is unnecessary loss of, or it is uneconomical actually. So chip formation is there in the conventional one, but in case of unconventional, the material removal occurs with or without chip formation. जे मटेरियल आहे ते चिप्सच्या फॉर्ममध्ये पण येऊ शकतं, एकदम बारीक चिप्स येतील, किंवा इट कॅन बी वेपोराइज्ड गॅसेस फॉर्ममध्ये बाहेर येऊ शकतं. इतकी हीट तिथे जनरेट होऊ शकते. आणि म्हणून मेटल रिमूव्हल इज और मटेरियल रिमूव्हल किंवा मेटल रिमूव्हल इन दी फॉर्म ऑफ चिप्स इज हार्डली ए प्रॉब्लेम इन अनकन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसेस. देन मटेरियल रिमूव्हल टेक्स प्लेस ड्यू टू अप्लिकेशन ऑफ कटिंग फोर्स. आता आपण पाहिलं की कन्व्हेन्शनल प्रोसेसेसमध्ये मटेरियल रिमूव्हल जे आहे इट इज ओनली बिकॉज ऑफ द कटिंग फोर्स. जेव्हा वर्कपीस रोटेट होतो आणि वर्कपीसच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण टूल आणतो, टूल जेव्हा कॉन्टॅक्टमध्ये आणतो तेव्हा ती शियर ॲक्शन होते, फोर्सेस ॲक्ट होतात आणि म्हणून मटेरियल कट होते. सो मटेरियल रिमूव्हल टेक्स प्लेस ड्यू टू अप्लिकेशन ऑफ कटिंग फोर्स इन कन्व्हेन्शनल. इन अनकन्व्हेन्शनल
it uses different energy like electrical, thermochemical, or laser or electron beam. So this type of energies are used here, and hence cutting forces are hardly a problem in unconventional processes. कटिंग फोर्सेस याच्यामध्ये काही फार प्रॉब्लेमॅटिक नसतात. कन्व्हेन्शनल इज सुटेबल फॉर ऑलमोस्ट ऑल मटेरियल. जवळपास सगळे मटेरियल याच्यामुळे आपण कट करू शकतो कन्व्हेन्शनलमध्ये. पण काही स्पेशल अलॉईज आणि मेटल्स जे खूप हार्ड आहेत ते आपण अनकन्व्हेन्शनलनी करतो, जिथे खूप सॉफिस्टिकेटेड वर्क करायचं आहे. तो सुटेबल फॉर ऑलमोस्ट ऑल मटेरियल कन्व्हेन्शनल टाईप. हिअर इट इज नॉट सुटेबल फॉर ऑल मटेरियल. काही मटेरियल्ससाठी हे सुटेबल नाही आहे अनकन्व्हेन्शनल. इट इज सुटेबल फॉर व्हेरी स्पेशलाइज्ड टाईप ऑफ मेटल्स अँड अलॉईज. देन द लास्ट कंपॅरिझन इज इट कॅनॉट बी यूज टू मेक प्रोटोटाईप पार्ट्स व्हेरी इफेक्टिवली. प्रोटोटाईप म्हणजे एकसारखे, म्हणजे आयडेंटिकल पार्ट्स आपल्याला प्रोड्यूस करायचे आहे, एकसारखे पार्ट्स प्रोड्यूस करायचे आहे. तर म्हणजे जसा एखादा टेम्पलेट किंवा एखादं मॉडेल आपण तयार केलं आणि त्या मॉडेलसारखाच पार्ट आपल्याला तयार करायचा आहे, सिंक्रोनाइज करायचा आहे, तर याच्यामध्ये कन्व्हेन्शनलमध्ये पॉसिबल नाही आहे सिंक्रोनायझेशन. इट कॅनॉट बी यूज टू मेक प्रोटोटाईप पार्ट्स. प्रोटोटाईप म्हणजे एक्झॅक्टली अलाईक, एखाद्या मॉडेल आहे बनवलेलं आणि त्याच्यासारखंच आपल्याला पार्ट्स बनवायचं आहे, तो ते पॉसिबल नाही. हिअर इट कॅन बी यूज टू प्रोड्यूस प्रोटोटाईप पार्ट्स व्हेरी इफेक्टिवली. So we can synchronize the process, unconventional process, and we can produce the parts exactly alike the templates or the models or the prototypes very easily in unconventional process. So these are the differences between conventional and unconventional or non-conventional machining processes. So we'll see the details of these processes in the next video. We'll start with the processes. There are a lot of processes: electron beam machining, laser beam machining, ultrasonic machining, the different means which we are using for the machining processes. Abrasive jet machining, it can be water jet also. With the help of jet of water we can cut the material or the metals. Then there is ultrasonic machining, ultrasonic vibration. The tool is vibrated at the frequency greater than the frequency of sound, and that vibration can be used, vibration of that tool can be used to remove the material from the workpiece. So that is ultrasonic. That we'll see in detail when we will see this all. Then there is electrochemical, electric energy आणि chemical energy दोन्ही यूज करून we can reduce the material. Then there is electric processes, EDM ज्याला म्हणतो, इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीनिंग. तर इलेक्ट्रिक डिस्चार्जच्या साहाय्याने we can cut the material, we can reduce the material from the work pieces. So there are so many processes that we'll see one by one in detail, their working principle, their diagrams, their advantages, disadvantages, merits, demerits, and the process, how it happens actually, how these processes are carried out, and where they are used, what are the applications of these processes. All these details we'll see in the next video. So this is what is conventional and unconventional processes differences. So non-conventional processes are the processes which are used for some specialized work, where such in case of aerospace industries, or in case of space industries, in case of एअर इंडस्ट्रीज, जसं आपण एरोप्लेनमधले काही पार्ट्स असतील, किंवा ज्या ठिकाणी आपल्याला खूप न्यूक्लिअर पॉवर प्लांटमधले काही पार्ट्स असतील, जे पार्ट्स आपण कन्व्हेन्शनल मशीनिंगनी मशीन करू शकत नाही, किंवा खूप जास्त क्लोज टॉलरन्सेस आपल्याला पाहिजे आहे, डायमेन्शन्स विच आर टू बी अचीव्ड आर करेक्ट वन all the time, means accuracy will be there, again precision will be there. Accuracy is how correctly you achieve the dimension, जे स्टँडर्ड डायमेन्शन्स आहेत ते, आणि प्रिसिजन इज हाऊ ऑफनली यू अचीव दी ॲक्युरसी.
म्हणजे तुम्हाला समजा 100 पार्ट बनवायचे आहे, तर 100च्या 100ही तुम्ही ॲक्युरेट बनवले म्हणजे इट इज दी 100% precision work. Accuracy is related to the achievement of the dimension for a workpiece. How oftenly you do that for number of workpieces is precision. So whenever we want to do this, we use unconventional machining processes. So the alloys and the materials and the metals which otherwise cannot be machined with the help of conventional processes can be machined with the help of non-conventional machining processes. These machining processes are invented for the materials which are uncommon materials, which are very sophisticated materials, very specialized materials used for some specialized processes. So this is what is non-conventional machining processes, its introduction, its comparison with the conventional one, and its classification. So next time we'll start with the first one of this non-conventional machining process. So in coming 3-4 videos we'll completely cover this non-conventional processes. So this is purely theoretical. The diagrams will be there and the description will be there. So this is what is the introduction regarding the non-conventional processes. Thank you.